आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण पण काहीतरी केलं पाहिजे. या दृष्टीने 2012ला मी पक्षाचं काम सुरुवात केली. तिथे गुंडगिरी असेल किंवा बाकीचे विविध प्रॉब्लेम आहेत, पण आपण त्यातनं कोणत्या पद्धतीने आणि कसं चांगलं होऊ शकतं ह्याचा विचार करते. महिला म्हणून काही करू इच्छिता का? 100% महिला म्हणून करण्याची तर इच्छा खूप आहे. आता इथे पूर्ण स्लम एरिया असल्यामुळे शिक्षण ह्याची खूप गरज आहे. चांगला स्वच्छ असा दवाखाना कुठे करता येईल का? नमस्कार, मी भाग्यश्री वखलाईमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता काही दिवसातच होऊ घातल्यात आणि त्या अनुषंगानं बखर लाईव्ह प्रत्येक प्रभागामध्ये फिरतंय आणि त्या प्रभागामधले काय समस्या आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत, जनतेचं काय मत आहे, हे सगळं जाणून घेत आहे. त्याचबरोबर तिथे असणाऱ्या इच्छुकांची आणि आजी माजी नगरसेवकांचीही आम्ही बोलतोय. तर इच्छुक असणाऱ्या अपर्णा कुराडे, प्रभाग क्रमांक 12 मधून ज्या इच्छुक आहेत त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. अपर्णाताई, तुमचं बखर लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत. तुम्ही इच्छुक आहात हे तर आहेच आहे, पण तुमच्या एकूणच सामाजिक कार्याचा आणि राजकारणाची सुरुवात नेमकी कशी झाली, जरा पार्श्वभूमी सांगाल? प्रथमतः नमस्कार. माझी पार्श्वभूमी सांगण्याचा उद्देश असा की मी मूळतः संघ परिवारातली. पक्षामध्ये येण्याचं कारण माझे वडील स्वर्गवासी सुरेश अण्णाप्पा कुराडे. जो काही आज येण्याचं कारण आहे किंवा जो काही वारसा आहे तो मला बाबांकडनं मिळालेला आहे. ते 2006मध्ये एक्सपायर झाले. पण ही खंत वाटत होती की बाबा आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण पण काहीतरी केलं पाहिजे. या दृष्टीने 2012ला मी पक्षाचं काम सुरुवात केली. पण 2013ला प्रॉपर म्हणजे जो वेळ असतो की बाबा आपण केलंच पाहिजे, या उद्देशाने आम्ही राजकारणात उतरले. 2015पासनं ऑफिशियल राजकारणाची म्हणजे पदं घेऊन ही सुरुवात झाली राजकारणात येऊन. तसं पुढे जबाबदाऱ्या मिळत गेल्या, त्या जबाबदाऱ्या पार पाडत गेले. त्याच्यानंतर 2019ला ऑफिशियल म्हणजे 2020मध्ये स्वीकृत सभासद म्हणून ही मला पक्षाकडनं जबाबदारी मिळाली महानगरपालिकेची. ती 2022पर्यंत होती. मग त्याच्यानंतर आता इच्छुक आहे आणि पुढेही काम करण्याची इच्छा आहे, ती करत राहणार आहे. पुढे काम करायची इच्छा आहे, इच्छुक आहात, भाजपाकडनं तुम्ही इच्छुक आहात, पण तुम्ही नेमकं काय विजन घेऊन समोर जाणार आहात? प्रथमतः मी ज्या भागात राहते तो पूर्ण स्लम एरिया आहे. म्हणजे तो भाग वडारवाडी म्हणून हा भाग आहे. तिथे गुंडगिरी असेल किंवा बाकीचे विविध प्रॉब्लेम आहेत, पण आपण त्यातनं कोणत्या पद्धतीने आणि कसं चांगलं होऊ शकतं ह्याचा विचार करते. तर शिक्षणावरती मी जास्त जोर दिलेला आहे, संस्कार वर्गावरती जास्त जोर दिलेला आहे. म्हणजे शिक्षण आणि संस्कार असेल तर माणूस 100% नाही 101% पुढे जातो. कारण की शिक्षण ही अशी गोष्ट आहे माणसाला खूप मोठ्या उंचीवरती गाठू शकतं. त्यामुळे त्या काही गोष्टींवरती माझा भर आहे आणि त्या गोष्टी, त्या व्हिजन ठेवून मी पुढे जाते. आम्ही तुमच्या प्रभागात फिरतोय, सामान्यांशी बोलतोय, तर दारू हा मोठा प्रश्न तुमच्या प्रभागामध्ये दिसला. दारूबंदी केली जावी, कारण तरुण पिढी पूर्ण व्यसनाधीनतेकडे आणि व्यसनाधीनतेकडून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे त्यांची वाटचाल सुरू आहे असं दिसून आलं. काय सांगाल, काय म्हणजे त्या बाबतीत काय तुमच्या उपाययोजना आहेत का आणि काय सद्यस्थिती काय आहे? तेच तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की शिक्षण, दारू, व्यसनाधीन ह्या गोष्टी सगळ्या आहेतच, गुंडगिरी आहे. पण जोपर्यंत त्याच्यावरती काही गोष्टींमध्ये आळा पडणार नाही तोपर्यंत सुधारणा होणार नाही. जर प्रत्येक घरात व्यक्ती शिकली, आपण म्हणतोच की एक महिला शिकली की तिचं पूर्ण घर सुधारतं. त्याच कल्पनेतनं आज आपण पुढे जाऊयात. त्या घरातली महिला, मुलगी शिकली की ऑटोमॅटिकली घरातलं परिवर्तन हे होत राहतं. त्यामुळे प्रथमतः शिक्षणावरती जोर दिलेला आहे. शिक्षण ज्या घरात आहे त्या घरातली व्यक्ती ही पुढं गेलेलीच आहे. त्या दृष्टीने आता वडारवाडीकडे बघण्याचा दृष्टिकोन हे माझ्या दृष्टीने बदलण्याचा आहे. त्यामुळे मी आता त्या गोष्टींकडनं घेऊन पुढे जाते. मुळात तुम्ही म्हणताय की तुम्ही ज्या प्रभागातून येता, वडारवाडी प्रभागातून, तिथल्या महिलांचे प्रश्नही नक्कीच वेगळे असणार आहेत. त्या महिलांसाठी हाताला काम असेल, रोजगार असेल आणि त्यांच्यामध्येही असणारा शिक्षणाचा अभाव असेल, यासाठी तुम्ही स्वतः एक महिला म्हणून काही करू इच्छिता का? 100% महिला म्हणून करण्याची तर इच्छा खूप आहे.
आपण सत्ता येण्याच्या आधीपासून कामात आहोत, त्याच्यामुळे महिलांचे विविध प्रॉब्लेम हे नेहमी फेस होत राहतात. अगदी तुम्ही म्हणलात पहिल्यांदाच की व्यसनाधीनामुळे, हो, व्यसनाधीनांमुळे खूप जणांचे घर हे नसतात, पण ती महिला सक्षम असल्यामुळे तिचं आज घर चालतं. मग त्याच्यासाठी आपण गेली कित्येक वर्ष घरात बसून जे काही करता येईल, म्हणजे आपण पोळीचा व्यवसाय चालू केलेला आहे, पॅकिंगचे उद्योग चालू केलेले आहेत, अगरबत्तीचा व्यवसाय चालू केले, अशा विविध बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा विविध संस्थांच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी करतोय. मग त्यांना 1-2 पैसे हातात मिळून स्वतःच्या पायावरती महिला आत्ता उभ्या आहेत आपल्या प्रभागातल्या. इवन आपल्याला बचत गटाची पण खूप मोठी मदत होती त्या माध्यमातून. बचत गटाच्या माध्यमातून आपण छोट्या छोट्या गोष्टी उपलब्ध करून त्या महिलांना छोटे छोटे व्यवसाय करून देण्याची सुरुवात केलेली आहे. आणि महिलांचा रिस्पॉन्स इतका छान आहे की आता ताई तू कर पुढे, अजून कर, आणि त्यात आमची काही मदत लागते का, असा त्यांचा जेव्हा बोलणं येतं तेव्हा खूप छान वाटतं. निश्चितच प्रभागामधली ज्या महिला आहेत त्यांचा सपोर्ट तुम्हाला दिसतोय, कारण तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचता आहात. मात्र आता तुम्ही इच्छुक आहात, भाजपाकडनं तुम्ही इच्छुक आहात. मग या एकूण तिकीट मिळवण्याची पण आता स्पर्धा आहे, बऱ्यापैकी ती स्पर्धा असणार आहे. या एकूण सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला तिकीट मिळेल याचा कितपत विश्वास वाटतो आणि तो का वाटतो? इच्छुक आहे. विश्वास हा माझ्या पक्षश्रेष्ठीवरती, माझ्या पक्षावरती माझं खूप आहे. कारण की भारतीय जनता पार्टी ही तळागाळातली पार्टी आहे. त्यामुळे ती प्रत्येक गोष्टीचा छोट्या छोट्या बारकाईने विचार करते. त्या ह्यानी मी इच्छुक आहे आणि मिळण्याची सुद्धा गॅरंटी आहे. तिकीट मिळालं आणि नगरसेवक पद ज्यावेळेस समजा तुम्ही जर निवडणूक जिंकला आहात, तर नगरसेवक झाला आहात, तर अशा कुठल्या 3 गोष्टी असतील की ज्या तुम्हाला तुमच्या प्रभागासाठी, वडारवाडीसाठी प्रायोरिटीनी कराव्या वाटतील की नाही, आता माझ्या हातात सत्ता आली आहे, मला हे करायचंच आहे, असं काय वाटतं? अशा 3 गोष्टी कुठल्या? प्रथमतः जसा माझा पहिल्यापासून मुद्दा आहे शिक्षण. आता इथे पूर्ण स्लम एरिया असल्यामुळे शिक्षण ह्याची खूप गरज आहे. आता माझ्या प्रभागामध्ये एकच शाळा जी आहे ती मराठी माध्यमांची आहे, ती महानगरपालिकेची. तर महानगरपालिकेच्याच माध्यमातून आपल्याला इंग्लिश मिडियम करता येईल का, हा पहिला मुद्दा राहील माझा. त्याच्यानुसार सरकारी जे हॉस्पिटल आहेत, आता इथून आपल्याला लांब लांब दवाखान्यांमध्ये जावं लागतं. तर दवाखान्यात जाताना प्रेग्नेंट लेडीज असेल किंवा इतर कुठल्या गोष्टींसाठी असेल, तर आपल्याला जवळ चांगला स्वच्छ असा दवाखाना कुठे करता येईल का, तर तो करण्याचा माझा प्रयत्न पहिला राहील की बाबा. आणि तिसरी अशी गोष्ट की आपण जी गोष्ट त्यांना हवी आहे, म्हणजे उद्या आता शासकीय सगळ्या गोष्टी, जर शासकीय सगळ्या गोष्टी त्यांच्या जवळ असेल तर त्यांना विविध योजनांचा लाभ घेता येईल, विविध योजनांच्या लाभांमार्फत त्यांना काहीतरी करता येईल. आणि ह्या लोकांकडे जास्त उदरनिर्वाहासाठी काही नसतं, पण कमी ह्याच्यात जास्तीत जास्त त्यांना पुरवण्याचा माझा उद्देश राहील. त्याचसोबत मला संस्कार वर्गाची एक खूप हे आहे, तर संस्कार वर्ग माझा मोठ्या प्रमाणात चालू करण्याचा ध्येय आहे. हो हो हो. मुळातच शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि संस्कार या 4 सूत्रांवर तुम्हाला पुढे जायचं आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला वाटचाल करायची. ह्या चार ज्या गोष्टी आहेत त्या तुमचं व्हिजन असणार आहे आणि त्या घेऊनच तुम्ही लोकांमध्ये जाणार आहेत. अवघ्या काही दिवसात चित्र स्पष्ट होईल. तुम्हाला जर तिकीट मिळालं तर भावी तुमच्या एकूण सगळ्या राजकीय प्रवासासाठी बखर राईकडून खूप खूप शुभेच्छा. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.